हॅलो नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम ओम नमः शिवाय. मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी करणार आहे आज इथे हेअर कलर. तर मी त्याच्यासाठी घेतलेल्या आहे निशा मेहंदीच्या पुड्या. ह्या 5 मेहंदीच्या पुड्या घेतलेल्या आहे. त्यासोबत घेतलेला आहे मी इथे रिठा शिकाकाई जे आपलं रॉ मटेरियल असतं ते घेतलेलं आहे. आणि एक लोखंडाची कढईमध्ये मी ते टाकून उकळायला ठेवणार आहे. सोबतच मी कॉफी पावडर, विटॅमिन सीच्या कॅप्सूल घेतलेले आहेत. आणि इथे मी आता ह्या लोखंडाच्या कढईमध्ये हे रिठा आणि शिकाकाई भिजत घालणार आहे, म्हणजे उकळून घेणार आहे. खरं तर याला एक रात्रभर आधी भिजत घालायचं असतं, पण माझ्या काही लक्षातच राहिलं नव्हतं ते. त्यामुळे मी डायरेक्टच आता त्याला उकळून घेते आहे. उकळल्यानंतर आपल्याला ह्याच पाण्यामध्ये मेहंदी भिजवायची आहे. तर आधी हे पाणी उकळून घ्यायचं, नंतरून त्याला 10 मिनटं थंड होऊ द्यायचं रूम टेम्परेचरवर आल्यानंतर, किंवा आपण हात बुडवू शकू त्यात. इथपर्यंत थंड झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मेहंदी भिजवायची आहे. आता पाणी इथे तुम्ही बघू शकताय उकळलेलं आहे. मी गॅस बंद केलेला आहे. 10 मिनटं मी हे पाणी थंड होऊ देणार आहे आणि त्यानंतर मी हे पाणी गाळून घेणार आहे. पाणी गाळताना थोडंसं जे खाली आपले रिठा आणि शिकाकाई आहे त्या उरलेल्या पाण्यामध्ये छान स्मॅश करून घ्यायचे आहे, मिक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून त्याचा पूर्ण अर्क त्याच्यामध्ये उतरला पाहिजे. तुम्ही बघू शकताय मी असं 2-3 वेळेस करून घेतलेलं आहे तेच पाणी यूज करून, कारण की पाणी भरपूर होतं आणि मेहंदी भिजवण्यासाठी इतकं पाण्याची काही गरज नव्हते, उरणार होतं ते पाणी थोडंसं. त्यामुळे मी तेच पाणी यूज केलं, त्यात दुसरं पाणी ॲड नाही केलं. बघू शकताय तुम्ही मी इथे पूर्ण हे गाळून घेतलेलं आहे आणि आपलं रिठा आणि शिकाकाई हे वेगळं करून घेतलेलं आहे. आता कढईमध्ये आपल्याला मेहंदीच्या पुड्या सोडून घ्यायच्या आहेत. तुम्ही जी पण मेहंदी वापरत असाल ती तुम्ही यूज करू शकता. मी इथे निशा कलर वापरणार आहे. तर ह्या कलरचा थोडासा इफेक्ट कमी व्हावा त्याच्यात जे केमिकल आहे ते, त्यामुळे मी जे आपले नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत ते यूज करते आहे सगळे. तसं त्यात दिलेलं आहे की ही पूर्ण हर्बल आहे, पण ते पूर्ण हर्बल नसतं. थोडेफार तर त्याच्यामध्ये केमिकल मिक्सच असतात. त्याच्यामुळे त्या केमिकलचा आपल्या केसांवर परिणाम होऊ नये म्हणून मी इथे आपले जे नॅचरल आणि घरगुती इन्ग्रेडियंट्स आहे ते यूज करते आहे. आता मी इथे पूर्ण मेहंदीच्या पुड्या काढून घेतलेल्या आहे कढईमध्ये. त्यानंतर मी त्यात टाकलेलं आहे 2 चमचे कॉफी पावडर आणि आता लिंबू पिळून घेते आहे त्याच्यामध्ये. तुम्ही बघू शकताय जितका म्हणजे तुमच्याकडे लिंबू असेल तुम्ही टाकू शकताय, किंवा तुमच्याकडे दही असेल तर तुम्ही दहीही यात ॲड करू शकताय. माझ्याकडे दही नव्हतं आणि लिंबू पण पाऊणच लिंबू होता, पूर्ण पण नव्हता. त्याच्यामुळे मी जेवढा आहे तेवढाच टाकून घेतला. माझं मेहंदी लावायचं अचानक ठरलं, त्यामुळे ही सगळी गडबड झाली. त्यानंतर मी इथे 2 चमचे आपलं हेअर ऑइल टाकलेलं आहे. तुम्ही कोणतंही हेअर ऑइल वापरू शकतात. माझ्याकडे आता बदामचं होतं आल्मंडवालं, तर ते टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे विटॅमिन सीच्या टॅबलेट. इथे मी साधारण 3 टॅबलेट घेतलेले आहे. एका पुडीला 2 पुडीला 1 टॅबलेट याप्रमाणे आपल्याला याच्यात विटॅमिन सीच्या टॅबलेट टाकायचे असते. त्यामुळे मी 3 टॅबलेट घेतलेलं आहे. माझ्याकडे 5च हेअर मेहंदीच्या पुड्या होत्या. मला असं वाटतं की आता हे पण कमी पडणार आहे मेहंदी, त्यामुळे जितक्या अवेलेबल होत्या माझ्याकडे मी तेवढ्यातच करते आहे. म्हटलं चला सोबतच तुम्हाला पण मी मेहंदी कशी लावते ते दाखवते. मेहंदी भिजवताना बऱ्याच गोष्टी ॲड करायच्या असतात त्याच्यामध्ये, पण माझ्याकडे आता जे अवेलेबल होतं मी ते टाकलेलं आहे याच्यामध्ये सगळं. तुम्ही दही ॲड करू शकता, तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही मेथीदाणा, कलौंजी वगैरे पण ॲड करू शकता. चहापत्तीच्या पाण्यामध्ये पण आपण मेहंदी भिजवू शकतो. त्यानंतर आपलं कांदा असतो, कांद्याचा रस काढून तोसुद्धा आपण मेहंदीमध्ये टाकू शकतो. पण माझ्याकडे आत्ता जे अवेलेबल होतं ते मी टाकलेलं आहे याच्यामध्ये. त्यानंतर आता हे सगळं टाकून झाल्यावरती आपल्याला हे छान कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे आधी, आणि मग थोडं थोडं जसं लागेल त्याप्रमाणे आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करत जायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून ॲड करायचं, डायरेक्ट एकदम सगळं पाणी नाही टाकायचं, नाहीतर ते खूप पातळ होऊन जाईल. तुम्ही बघू शकता मी इथे थोडं थोडं पाणी ॲड करत आहे याच्यामध्ये आणि मेहंदी भिजवत आहे. मेहंदी भिजवून झाल्यानंतर जेवढं आपण तिला छान फेटून घेऊ तेवढं ती पटकन मिक्स होते, एकजीव होते. आणि तुम्ही बघू शकताय इथे मी तुम्हाला आता मेहंदीचं थोडंसं टेस्ट करून दाखवते कलर कसा आलेला आहे. हा इन्स्टंट कलर असल्यामुळे आपण लगेच जरी अप्लाय केलं तरी याचा कलर चढणार आहे, पण मी याला ओव्हरनाईट ठेवून देणार आहे, म्हणजे साधारण 8-9-10 तास ठेवून देणार आहे. तुम्ही बघू शकताय कलर छान आलेला आहे याचा. जर आपण हिला ह्या लोखंडाच्या कढईमध्ये अजून पूर्ण रात्रभर ठेवलं तर ही आणखीन छान कलर देईल आणि नॅचरल आपले जे हेअर असतात तसा कलर येतो. असं वाटत नाही की आपण मेहंदी लावलेली आहे किंवा आपण कलर केलेला आहे ते. आणि हे जे उरलेलं पाणी आहे ते मी दुसऱ्या दिवशी वापरणार आहे शॅम्पू करण्यासाठी. म्हणजे लगेच मेहंदी केल्यानंतर शॅम्पू करायचा नसतो, मेहंदीच्या दुसऱ्या दिवशी शॅम्पू करायचा असतो. तुम्ही बघू शकता आता इथे दुसऱ्या दिवशीची सकाळची म्हणजे आज सकाळचा हा व्हिडिओ आहे. तर रात्रभर मी मेहंदी ठेवून दिलेली होती. किती छान कढईला बाजूबाजूने ब्लॅक कलर झालेला आहे, म्हणजे मेहंदी छान भिजली आहे आणि हिचं खूप छान असा नॅचरल कलर येणार आहे. तो मी तुम्हाला लावल्यानंतर दाखवणारच आहे.
तर आधी आपण आता हिला छान एकजीव करून घेऊया. म्हणजे हा जो सगळा बाजूला जो मेहंदीचा कलर आलेला आहे, कढईला जो कलर आलेला आहे तो सगळ्या मेहंदीमध्ये मिक्स होऊन जाईल आणि मेहंदी सगळी एकसारखी काळी होईल. तुम्ही बघू शकता इथे आता मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि मेहंदीला खूप छान असा काळा कलर आलेला आहे. हॅलो, नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम ओम नमः शिवाय. मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आधी मी तुम्हाला दाखवलं मेहंदी कशी भिजवायची. आता मी ते मेहंदी अप्लाय कशी करायची हे तुम्हाला दाखवणार आहे. पण माझा हा जो टी शर्ट आहे तो याचा गळा खूप छोटा आहे. मी मेहंदी लावल्यानंतर तो निघणार नाही म्हणून मी आता दुसरा टी शर्ट घालणार आहे आणि मग मेहंदी अप्लाय करणार आहे. तर तुम्ही पण जेव्हा पण मेहंदी लावायची असेल तेव्हा मोठ्या गळ्याचे कपडे घाला. तुम्ही काय घालत असाल, गाऊन घालत असाल, फ्रॉक घालत असाल, टी शर्ट वगैरे जे पण काय घालायचं आहे ते मोठ्या गळ्याचं घाला, जेणेकरून मेहंदी लावल्यानंतर आपल्याला ते इझिली निघेल. आणि बघू शकतो तुम्ही माझे केस काही जास्त व्हाईट नाही झालेले, पण आपल्या केसांना पोषण हवं, छान ते ग्रो व्हायला पाहिजे आणि कलर पण यायला पाहिजे थोडासा उन्हामध्ये गेल्यानंतर बाहेर, म्हणून मी मेहंदी लावत असते. तर ती मेहंदी नाही, निशा कलर आहे तो, बट त्याचा कलरचा मी थोडा इफेक्ट कमी करण्यासाठी त्याच्यात बरेचसे इंग्रेडियंट्स ॲड केलेले आहेत, जे की तुम्ही आत्ताच्या आधीच्या पार्टमध्ये बघितलेलेच आहे. तर चला आता मी पहिले चेंज करते आणि मेहंदी लावायची कशी हे तुम्हाला लावून दाखवते. इथे माझं आता चेंज करून झालेलं आहे आणि आपल्याला मेहंदी लावण्यासाठी काही काही गोष्टींची प्रिपरेशन करावी लागते. ते म्हणजे सगळ्यात पहिले आपल्याला खाली घ्यायचं आहे एक कपडा, म्हणजे आपल्या घातलेल्या कपड्यांवरती सांडायला नको किंवा खाली फरशीवर वगैरे पण सांडायला नको म्हणून एक कपडा घ्यायचा आहे. आणि त्यानंतर घेतलेले आहे मी ग्लव्स घालणं गरजेचं आहे, कारण की मेहंदीला खूप कलर येतो. कलरमुळे आपले हात खराब होतात आणि अचानक आपल्याला कुठे जायचं असेल तर ते चांगलं पण दिसत नाही ते मग मेहंदीचे हात. त्यामुळे आपण घालायचे आहे ग्लव्स. आणि ग्लव्स नंतर आणखीन एक गोष्ट आपल्याला गरजेची आहे मेहंदी लावल्यानंतर लागणारी, ती म्हणजे आहे शॉवर कॅप. जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता, अदरवाईज तुम्ही कॅरी बॅग वगैरे पण लावू शकता. मेहंदी खूप ड्राय झाल्यानंतर आपले केस तुटतात, त्यामुळे मेहंदीला पूर्ण कडक असं वाळून द्यायचं नाही, आपल्याला थोडं ओलंच राहू द्यायचं असतं. त्यामुळे मी शॉवर कॅप घालत असते. त्यानंतर आपली इथे आता मी मेहंदी घेतलेली आहे, तुम्ही बघू शकताय. मेहंदी घेतल्यानंतर तिला छान मिक्स केलं आहे मी परत एकदा. आणि आपल्याला जेव्हा केसांवर अप्लाय करायचे असते तेव्हा केसांमधला पूर्ण गुंता काढून घ्यायचा आहे. गुंता काढून झाल्यानंतर आपल्याला मिडलला आधी लावायला सुरुवात करायची, फ्रंटमध्ये लावायला सुरुवात करायची. सोबतच तुम्ही एखाद्या आरशासमोर बसायचं आहे, जेणेकरून तुम्हाला अप्लाय करायला एकदम इझी जाईल. स्वतःला बघून आपल्याला कुठे कुठे लावायचं आहे ते लगेच कळतं. आपण आधी मी फ्रंटला लावून घेते आहे, 2 भाग करून घेतलेले आहे मी केसांचे. त्यानंतर मी केसांना मधून लावायला सुरुवात केलेली आहे. त्यानंतर मी डाव्या साईडला लावते आहे आणि नंतरून मी उजव्या साईडला. आणि मग आपल्याला लावायचं आहे माथ्यावरती किंवा सेंटरमध्ये लावताच आपल्याला लेंथला पण लावायचं आहे. लेंथला आपण सगळ्यात शेवटी लावायचं आहे, कारण की लेंथला जास्त केस काही ग्रे वगैरे झालेले नसतात, तिथे फक्त थोडेसे डॅमेज झालेले असतात. त्यामुळे आपण मेहंदी कायम लेंथला नंतरून लावायची, ती पुरते नाही पुरते. त्यामुळे आधी आपल्याला फ्रंटला लावायची, मग जे आपले मेन जिथे पार्ट आहे, जिथून आपण भांग पाडतो किंवा पार्टिशन करतो वगैरे तिथे लावायचं आणि आपल्या माथ्यावरती किंवा टाळूवरती लावायचं. त्यानंतर आपण सगळ्यात लास्टला लेंथला लावायचं आहे. आपण आता मी इथे ना मेहंदी लावताच असं त्यांना एकाच ठिकाणी गोळा करत असते. त्याच्यामुळे मी काय करते, जेव्हा पण मी असं फ्रंटला लावून झाली की माझी मेहंदी असं मिडलमध्ये जेव्हा लावायला घेते आपण माथ्यावरती, तेव्हा तिथे लावताच मी काय करते, पूर्ण लेंथला पण घेते असं खालीपर्यंत. म्हणजे आधी मी एक बेस तयार करून घेते, त्यानंतर डायरेक्ट लेंथवरती अप्लाय करत चालते. एक बट घेऊन छोट्या बटा घ्यायचे, आपल्याला खूप मोठ्या बटा नाही घ्यायचे आहे, छोट्या बट घ्यायचे आहे. आणि त्यानंतर आपल्याला करायचं आहे एक अशा बट अशा गोल करत जायचं आहे आणि एका ठिकाणी आपल्याला त्या पूर्ण अशा गोळा करायच्या आहे. माथ्यावरती आपल्याला सगळं जुडा बनवायचा आहे, त्याचा खूप छान असा मोठा जुडा होतो. आणि हीच पूर्ण प्रोसिजर आपल्याला पूर्ण केसांवर अप्लाय करायची असते. त्याच्यामुळे आपल्या प्रत्येक केसांनाही मेहंदी लागते आणि जे छोटे छोटे बटा घेतो आपण त्याच्यामुळे आपल्याला ते जुडा बनवायला पण इझी होतं. अदरवाईज ते खूप मोठे बटा घेतलं तर पूर्ण केसांना मेहंदी लागत नाही, कुठे राहून जातं, ते मध्ये मेहंदी संपून जाते वगैरे. त्याच्यामुळे आपण काय करायचं, आधी फ्रंटला लावायची, बॅकला नंतरून लावायला घ्यायची. आणि आता तुम्ही बघू शकता इथे माझी मेहंदी लावून झालेली आहे. मी शॉवर कॅप पण घातलेली आहे आणि जिथे साईडला लागली होती मेहंदी, कपाळावरती, हातावरती, कानाला वगैरे, तर ती सगळी मी एका वाईप्सने पुसून घेतलेली आहे. आणि माझ्या थोडंसं कपाळावरती पण लागलेलं होतं, तुम्ही लगेच बघू शकताय तिथे अगदी म्हणजे लावता सुद्धा त्याला कलर यायला लागलेला आहे. म्हणजे किती छान प्रकारे आपली मेहंदी भिजलेली आहे हे तुम्हाला दिसू शकते. त्यामुळेच मी लगेच पटकन वाईप करून घेतलेला आहे. आणि शूट करताच मध्येच आपला ट्रायपॉड तुटून गेला आणि तो पडून गेला फोन सहित. त्यामुळे मला जे दाखवायचं होतं तुम्हाला, मी मेहंदीचा जो फायनल लुक होता तो दाखवता नाही आला आणि तो तुटला होता. मी त्याला जुगाड करून बसवण्याचा प्रयत्न केला, पण तो काही बसलाच नाही, पडूनच गेला. असो, मेहंदी लावून झाल्यानंतर मी तिला साधारण 1 तास ठेवलं होतं आणि त्यानंतर मी वॉश करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता, आता मी तुम्हाला दाखवते आहे माझं वॉश झाल्यानंतरचा लुक. केसांना किती छान कलर आलेला आहे आणि हे सुकल्यानंतर आणखीन छान दिसतील. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.
कमेंट करायला विसरू नका. भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय.